आनंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती प्रेमांगी सदा वाची भगवंत प्रेमळ तो भक्त संत गोरा विठ्ठलाचे नाम स्मरे वेळोवेळ नेत्री वाहे जळ सद्गदित नाम निरंतर बदत सेवाचे प्रेम मी तयाचे काय वानू हेची तुम्ही आता मज द्यावे दान आठवे नगुण वारंवार पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री संत गोरोबा काका महाराज की जय केशवाचे भेटी लागले से पिसे विसरले कैसे देहभान झाली झडपणे संचरले मनी अधिरूप न लिंपेची कर्मी न लिंपेची धर्मी न लिंपे गुणधर्मी पुण्यपाप म्हणे गुरा कुंभार सहज जीवनमुक्त सुखरूप अद्वैत नामदेव झाली झडपणे संचरणे मनी अधिरूप पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वैराग्य महामेरू संत परीक्षक श्री गोरोबा काका आम्हा महाराष्ट्रीयन माणसांचा प्राण स्वाभिमान मौली ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय जिच्या काठावरती आपण मागील काही दिवस हे अनुष्ठान करतो आहोत ती माय गंगा या प्राचीन देवभूमीमधील सर्व देवी देवता या उत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय बाबा तुकोबांचा अंश असलेले आमचे नाना सर्व साधू संत आणि माझ्यासमोर उपस्थित असलेल्या तुम्हा श्रोत्यांच्या हृदयी वास करणाऱ्या त्या रामतत्वाला कृष्ण तत्वाला विठ्ठल तत्वाला अभिवादन करतो. आणि मंडळी, या वर्षाच्या या उत्सवातील अंतिम दिवसाच्या या अंतिम प्रवचनाला मी आरंभ करतो आहे. देवभूमी असलेल्या या उत्तराखंडमधील ऋषिकेश धामामध्ये आपण स्थानापन्न आहोत आणि पुनरुक्ती होणार असेल तर ही बोलण्याची गरज नाही, पण विषयामध्ये प्रवेश करताना हा भाग बोलून जातो की युद्धजन्य परिस्थितीमुळे हा सोहळा करावा किंवा नाही ही भावना निर्माण होऊन परमात्म्याच्या कृपेनं पुन्हा एकदा आम्हा सगळ्यांना या ठिकाणी येण्याची वाट मोकळी करून दिली गेली आणि आपण सर्वजण हा सोहळा अनुभवण्यासाठी आलो. खरं तर मागील 2 वर्ष मला सरांचा आग्रह खूप वेळा होत होता, पण कुठेतरी दुसऱ्या ठिकाणी मी शब्द दिलेला राहायचा आणि दुसऱ्याला उपदेश करणारा माणूस स्वतःच शब्द पाळत नाही हा स्वभाव नसल्यामुळे मला येता आलं नव्हतं. यावर्षी परमात्म्यानं अनुग्रह केला आणि येता आलं, ही गोष्ट खरी आहे. तसं तर येत असताना सुद्धा काही उपद्व्याप झाले हे सुद्धा बरोबर. म्हणजे काही चॅनलवरती हा सप्ताह रद्द करण्यात आला आहे अशी व्हिडिओ बाईट दिले गेल्यानंतर त्या दिवशी महाराजांनी सांगितलं बोलता बोलता की अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं होतं, पण सगळ्यांपर्यंत निरोप पोचला की हा कार्यक्रम नाही.
त्यामुळे एक योगायोग तर असाही घडला होता की श्री क्षेत्र तेरच्या जवळ असलेल्या एका गावाने, मी ऋषिकेशला जात नाही आहे, तेरमध्येच असणार आहे हे त्यांना ठाऊक झाल्यामुळं 12-15 लोक माझ्याकडे आले आणि तिकडचा कार्यक्रम रद्द झाला आहे, तर आपण आम्हाला रामकथेची तारीख द्या असा आग्रह करून तारीख घेऊन गेले आणि केवळ एक रात्र मध्ये गेले. दुसऱ्या दिवशी सरांचा फोन आला की आपल्याला जाणे आहे. मी हे म्हणालो होतो की तिथे मी आता शब्द दिलाय, आता काय करायचं. जायचंच असेल तर या तेरला आपण त्या गावामध्ये जाऊ, त्यांना 2 शब्द बोलू आणि मग इकडे जाण्याचं प्रयोजन ठरवूया. आणि ही व्यक्ती आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब अगदी माझ्याशी एवढं जोडलं गेलेलं आहे की ते शब्दात सांगणं मला तितकंसं बरं वाटणारं नाही. ते अट्टास करून माझ्यापर्यंत आले. आम्ही गाडीनं त्या गावामध्ये गेलो. तिथे त्या 25-30 लोकांची बैठक घेतली. मीही त्यांना आग्रह केला की तुमच्या अगोदर शब्द मी इकडे दिला होता आणि तुम्हीही हा कार्यक्रम रद्द झालाय हे गृहीत धरून आलं होतात, पण हा कार्यक्रम आहे, मला जावं लागेल. आणि श्री क्षेत्र तेरच्या शेजारी असलेलं ते गाव, खरं तर त्यालाही धन्यवाद की त्यांनी अगदी हसत मुखाने परवानगी दिली आणि मला इथे येता आलं. महाराष्ट्राच्या मातीचा गंध इथपर्यंत येऊन पोहोचला आहे मंडळी. या मातीमध्ये वारकरी साधकांना इथे येऊन अभ्यास करण्यासाठीची एक व्यवस्था निर्माण झाली आहे आणि याचा आपल्या सगळ्यांना आनंद आहे, आपल्या सगळ्यांना समाधान आहे. या कार्यामध्ये ज्याला जे योगदान टाकता येईल त्यानं ते टाकावं, हा अंतःकरणाचा भाव तुमच्या समोर बोलून दाखवतो. आणि ज्या विषयानं मला बोलायचं आहे, खरं तर येत असताना मला हे सांगितलं गेलं होतं की एक प्रवचन कुठलं तरी वेगळं, आणि तुम्ही 7 दिवस माऊली ज्ञानोबारायांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं 750 वर्ष झालेली आहेत, या निमित्तानं आपण रोज बोलावं. आणि मीही विचार पसायदानावर काही चिंतन करता आलं तर करूया असा विचार करून आलो होतो. पण इथं त्यांच्यावरचं प्रेम प्रकट झालं आणि अनेक महाराज मंडळी आली. सगळ्यांना काहीतरी सेवा द्यायची हा विषय महत्त्वाचा होता. माझ्या पुढं हा भाव बोलून दाखवल्यानंतर मीही त्या विषयाला अधिक काही आडेवेडे न घेता मी आनंदानं संमती दिली आणि आज तुमच्यासमोर बसलोय. आजच्या दिवसापुरतं बोलायचं आहे तर पसायदा नावाचं चिंतन खूप मोठं, काही दिवस नाही, काही महिने संत वाङ्मय आम्ही संपूर्ण जाऊ, ते संपणार नाही. त्यामुळे आजच्या एका दिवसामध्ये काय बोलावं, वेळ मर्यादा आहे म्हणून मी गोरोबा काकांचाच अभंग घेतलाय. त्या मातीत माझा जन्म आहे, त्यावेळेला त्यांच्याच विषयानं 4 शब्द या देवभूमीमध्ये ठेवेन. मंडळी, प्रवचनासाठी घेतलेला अभंग एका संत श्रेष्ठाचा आहे. केशवाचे भेटी लागले से पिसे, विसरले कैसे देह भान, झाली झडपणी संचरणे मनी अधिरूप, न लिंपेची कर्मी न लिंपेची धर्मी, न लिंपे गुणधर्मी पुण्यपाप, म्हणे गुरा कुंभार सहज जीवन मुक्त, सुखरूप अद्वैत नामदेव. झाली झडपणी संचरणे मनी अधिरूप. गोरोबा काकांचा अभंग आहे. गोरोबा काका या अभंगातून आपली भावदशा सांगतात. गोरोबा काका या अभंगातून आपल्या मनाची अवस्था सांगतात. कदाचित गोरोबा काकांचं संपूर्ण जीवन या अभंगामध्ये सामावलेलं आहे. आणि गोरोबा काकांचं नाही मंडळी,
पृथ्वी तलावरती जो जो संत म्हणून जन्माला आला त्या सगळ्या संतांचं आयुष्य, त्यांचं जीवन, त्यांचं अंतःकरण, त्यांचं मन, त्यांच्या हृदयाची भावना या अभंगात सामावलेली आहे. बघा, संत हा शब्द जो आहे ना, मी गोरोबा काका असं जरी नाव घेत असलो तरी संत शब्दात सगळे सामावलेले असतात. गोरोबा काका आणि माऊली वेगळे नसतात, माऊली आणि तुकोबाराय वेगळे नसतात. संत या एका शब्दामध्ये अखिल ब्रह्मांडात साधू रूपानं ज्यांचं ज्यांचं अवतरण झालं त्या सगळ्यांचा समावेश होतो. गोरोबा काका आपली भावदशा सांगतात. केशवाचे भेटी लागलेसे पिसे, परमात्म्याच्या भेटीसाठी मी निघालो त्यावेळेला माझ्या मनाची अवस्था काय झाली होती हे आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी सांगतायत. कधी कधी असं वाटतं साधनेच्या मार्गाने जाणाऱ्या आम्हा सर्वांना या अभंगातून मार्गदर्शन आहे. चाललात ना देवरायाची भेट व्हावी म्हणून, त्याची भेट व्हावी म्हणून तुमची पावलं पुढे पडतायत ना, त्याच्याकडे जाण्याची वाट तुम्हाला हवी आहे ना, ती वाट शोधण्याचा तुमचा मनापासून प्रयत्न चालू आहे ना, तर होय, गोरोबा काका ती वाट आम्हाला सांगतात, गोरोबा काका ती वाट आम्हाला दाखवतात. आणि ती वाट दाखवताना त्याच्या भेटीसाठी ज्या वेळेला निघालो त्यावेळेला निघालो तेव्हा माझ्या मनाची अवस्था काय होती ती अवस्था ते विशद करतात. केशवाचे भेटी लागलेसे पिसे, पिसे हा शब्द फार महत्वाचा आहे मंडळी. पिसे ते म्हणतात त्याच्या भेटीसाठी निघालो त्यावेळेला माझ्या मनाची भावदशा अशी होती की मला वेड पिस झाल्यासारखं झालं होतं, मला पिस लागलं होतं, मला वेड लागलं होतं, कशाचंही भान नव्हतं, काहीही कळत नव्हतं. मन केवळ त्याचा विचार करत होतं, त्याच्याशिवाय दुसरं काही दिसत नव्हतं. तो आणि मी एवढा एकच भाव संबंध मला कळत होता. संपूर्ण जग विसरल्यासारखी अवस्था झाली होती. त्याच्यावरती एवढं प्रेम जडलं होतं, एवढं प्रेम जडलं होतं की जगही म्हणू लागलं होतं वेडा पिसा झाला होतो, देवाच्या पायामध्ये वेडा पिसा झाला. एवढं प्रेम, एवढं प्रेम की केवळ प्रेम उरलं होतं, बाकी सगळं संपलं होतं. केवळ भक्ती उरली होती, बाकी सगळं संपलं होतं. अंतःकरणात केवळ तो उरला होता, त्याच्याकडे जाणारी वाट दिसत होती आणि त्याच्या अस्तित्वाला जाऊन मिळावं ही भावना अंतःकरणानं जी घेतली होती त्यामुळं वेड पिस झाल्याची अवस्था होती. गोरोबा काकांचं प्रेम अद्भुत आहे मंडळी, अद्भुत आहे. गोरोबा काकांचा एक अभंग आहे बघा, त्याच्यामध्ये ते लिहितात, आयुष्य पुढे जात असताना माझं विहित कर्म जे करत होतो ना तेव्हा सुद्धा माझी अवस्था हीच होती, अखंड त्याचं नामस्मरण करत होतो. केशवाचे ध्यान धरून अंतरी मृत्तिके माझारी नाचत असे, विठ्ठलाचे नाम स्मरे वेळोवेळ नेत्री वाहे जळ सदगदित. केशवाचे ध्यान धरून अंतरी आम्हालाही मार्गदर्शन आहे कसं जगायचं. केशवाचे ध्यान धरून अंतरी मृत्तिके माझारी नाचत असे. त्यांचं काम आहे विहित कर्म जे त्या परमात्म्यानं दिलंय ते काम करता करता, काम सोडलेलं नाही, तेही त्यानंच नेमून दिलंय ना. मी संसारी जीव आहे, मला विहित कर्म म्हणून जे नेमून दिलंय ते सोडता येणार नाही. नको सोडू बाबा, सोडायला सांगितलंही नाही. अंगावरती भगवी वस्त्र धारण करून जाकडे कपालीमध्ये, हा आमच्या साधू संतांनी सांगितलेला मार्ग नाही. काही लोकांना तो दिला असेल, ते त्याचे अधिकारी असतील, पण सर्वसामान्य माणसासाठी सांगितलं गेलं की अरे तुझं विहित कर्म, तू जे करतोस ते तुझं विहित कर्म. शेतकरी आहेस ना, शेती कसता कसता नामस्मरण कर. व्यापारी आहेस ना, व्यापार करता करता देवाचं स्मरण ठेव. जेवढे पैसे घेतलेस ना तेवढ्या बदल्यात काटा न मारता दे. तुझं विहित कर्म तुला सांभाळावं लागेल, सांभाळ सुद्धा, पण सांभाळ कसं. केशवाचे ध्यान धरून अंतरी
आणि गोरोबा काका म्हणतात, हे काम करता करता माझी अवस्था काय होती, तर विठ्ठलाचे नाम स्मरे वेळोवेळ, नेत्री वाहे जळ सतगतीत. आम्ही अखंड वारी करतो रे पंढरपूरची, आम्ही अखंड वारी करतो तेरची, आळंदीची, देहूची. मला उत्तर देऊ नका, मी सुद्धा अंतर्मुख होऊन माझ्या मनाला प्रश्न विचारावा की देवाच्या पुढं मी उभा आहे त्यावेळेला केवळ त्याच्याकडं पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यात पाणी कधी आलंय का? मी ज्या वेळेला जगतो आहे, माझं आयुष्य पुढे चाललं आहे, त्यावेळेला केवळ त्याचं स्मरण झालं आणि माझे डोळे पाणावले आहेत का? केवळ त्याचं स्मरण झालं आणि माझे डोळे पाणावले, ही अवस्था काहीतरी वेगळी आहे. गोरोबा काकांची अवस्था ही होती, विठ्ठलाचे नाम स्मरे वेळोवेळ, पण स्मरण झालं त्यावेळेला सुद्धा नेत्री वाहे जळ सदगदित, कंठ सदगदित व्हायचा, डोळे पाझरू लागायचे. का? ज्याच्यावरती प्रीत आहे ना त्याची आठवण व्हायची. एवढं प्रेम. डोळ्यामध्ये पाणी उगाच येत नाही मंडळी. आमचं तोंड खोटं बोलेल, डोळे खोटे बोलत नाहीत. तोंड स्वार्थापोटी पाहिजे तसं उच्चार करेल, डोळे खोटं बोलत नाहीत. डोळ्यामधून भाव प्रकट होतात, डोळ्यामधून अश्रू खोटारडेपणाने आणता येत नाहीत. अभिनय करणाऱ्या माणसांना सुद्धा ग्लिसरीन टाकावं लागतं, त्यावेळेला पाणी येतं. ते सत्य नाही. डोळ्यामध्ये पाणी त्याच वेळेला येतं ज्या वेळेला प्रेम सत्य असतं, अंतःकरणातली भक्ती सत्य असते. गोरोबा काका प्रेमळ भक्त आहेत. नामदेवरायांनी फार मोठा उपकार केला महाराष्ट्रावरती, की नामदेवरायांच्या काळातले जेवढे संत आहेत त्या सगळ्या संतांचं चरित्र नामदेवरायांनी लिहून ठेवलं, म्हणून आमच्यापर्यंत पोहोचलं. अन्यथा कदाचित आम्हाला काही संतांचं नावही कळलं नसतं. अनेक संतांची चरित्र लिहिली, पण नामदेवराय ज्या वेळेला गोरोबा काकांचं चरित्र लिहितात त्यावेळेला नामदेवराय या चरित्राला प्रारंभ करतात. त्यावेळेला मंडळी अगदी प्रारंभी प्रेम हा शब्द नामदेवरायांना 2 वेळा लिहावा वाटतो. प्रेम अंगी सदा वाचे भगवंत, प्रेमळ तो भक्त संत गोरा. कुंभार गोरा असा शब्द आहे मूळ अभंगामध्ये, पण माझ्या मुखामध्ये संत हा शब्द येतो कारण तो मला पुन्हा पुन्हा उच्चार करायचा असतो. माझा अधिकार नाही ते तसं म्हणण्याचा. गोरोबा काका नामदेवरायांशी संवाद करतात त्यावेळेला म्हणे गोरा कुंभार नाम्या तुझी भेटी. त्यांचा अधिकार आहे नाम्या म्हणण्याचा, पण आम्ही म्हणताना म्हणावं म्हणे गोरा कुंभार नामया तुझी भेटी. आमचा अधिकार नाही, आमचा अधिकार नाही. नामदेवराय गोरोबा काकांचं चरित्र लिहितात त्यावेळेला पहिल्याच चरणामध्ये प्रेम हा शब्द 2 वेळा येतो मंडळी, एकदा नाही 2 वेळा. प्रेम अंगी सदा, सुरुवातच प्रेम अंगी सदा वाचे भगवंत, प्रेमळ तो भक्त संत गोरा. कसे आहेत गोरोबा काका? तर प्रेमळ आहेत गोरोबा काका, प्रेमळ आहेत गोरोबा काका. त्यांच्या अंतःकरणात केवळ प्रेम भरलेलं आहे. संत असा शब्द आला, या शब्दाचं वैशिष्ट्य आहे साधूच्या अंतःकरणात केवळ प्रेम आणि करुणाच असते. दुसऱ्या गोष्टीला जागा शिल्लक राहिलेली नसते. तिथं केवळ भक्तीचं अस्तित्व, तिथं केवळ प्रेमाचं अस्तित्व, तिथं केवळ करुणा, दुसऱ्या कशालाही स्थान उरलेलं नसतं. प्रेमळ आहेत गोरोबा काका. आणि प्रेम कुणाविषयी? भगवंताविषयी. किती प्रेम? तर त्याच्या भेटीसाठी वेड पिसं झाल्यासारखी अवस्था झालेली काकांची. केशवाचे भेटी लागलेसे पिसे. पिसे हा शब्द महत्वाचा आहे मंडळी.
पिसे या शब्दामध्ये काकांच्या अंतःकरणातली त्याच्याविषयीची, त्याच्या भेटीसाठीची तळमळ कळते, तळमळ. कधी एकदा भेटेल तो, कधी दिसेल त्याचं रूप, कधी भेट होईल, कधी अनुग्रह घडेल, कधी अनुभूतीतून माझं आयुष्य पुढे जाईल. तळमळीची अवस्था आहे. आणि ही तळमळीची जी अवस्था असते ना, ती अवस्थाच भेटीसाठी कारणीभूत ठरते. माणसं म्हणतात त्याचं काही खरं नाही हो, फार वेळ पिस झाल्यासारखा वागायला लागला तो. पिस लागलं त्याला, होय, गोरोबा काकांना सुद्धा पिस लागलं होतं, पण ते पिस भगवंताच्या भेटीचं होतं. तळमळ होती, पण होय, भगवंताच्या भेटीची तळमळ होती. वेळ होतं, पण होय, ते वेळ त्याच्याशी एकरूप होण्याचं होतं. तळमळ महत्वाची. आणि तळमळ ज्या वेळेला प्रगल्भ असते, तळमळ ज्या वेळेला त्या उंचीची असते, त्यावेळेला त्याला यावं लागतं. स्वतःहून येतो. गोरोबा काकांसाठी आला होता, काही महिने त्यांच्या घरी राहिला होता. गोरोबा काकांच्या घरात आजही जी विठ्ठल मूर्ती आहे, ती विठ्ठल मूर्ती तो आल्यानंतर काही महिने राबला. आणि सगळ्या संतांची दिंडी तेरमध्ये गोरोबा काकांच्या घरी आल्यानंतर ज्या वेळेला तो अंतर्धान पावला, त्यावेळेला ती स्वयंभू प्रकट झालेली मूर्ती मांडली जाते. आला होता तो का? तळमळ तेवढी होती म्हणून. या सोहळ्याला उपस्थित झालो त्या पहिल्या दिवसापासून या चालू क्षणापर्यंत मला इथं भोगतानी कुठं फिरता आलं नाही. राऊत बाबांच्या आग्रहामुळं एके दिवशी थोडासा बाजूला गेलो होतो दर्शनाला. आणि त्यावेळेला स्वामीजींची, स्वामी विवेकानंदांची साधना स्थळी मला तिथं दर्शनासाठी दिसली. तिथलं दर्शन करून आलो मंडळी. स्वामी विवेकानंद असं म्हणतात. एक माणूस स्वामी विवेकानंदांकडे आला आणि स्वामीजींना म्हणाला, स्वामीजी मला देव हवाय. स्वामीजी काही बोलले नाही. म्हणजे तुला देव हवाय, ठीक आहे, बघूया काय घडतंय ते. त्या दिवशी तो आश्रमामध्ये राहिला. दिवस मागं पडला, सायंकाळ झाली, भोजनं संपली, रात्र झाली, मध्यरात्र मागं पडली, पहाट झाली. पहाट झाल्यानंतर स्वामीजींनी त्या माणसाला उठवलं आणि म्हटले, उठ, चल सोबत, गंगेच्या स्नानासाठी निघालो आहोत आपण. पहाट होती, स्नानाची वेळ होती. किमान त्या काळी तरी पहाटे स्नान केलं जात होतं. आताच मला ठाऊक नाही, ते मी बोलणारही नाही. पण स्वामीजींच्या बरोबर तो गंगेच्या स्नानासाठी गेला. दोघेही गंगेमध्ये उतरले आणि पुढं पुढं पाऊलं जाऊ लागली. कमरेपर्यंत पाणी आलं, छातीपर्यंत पाणी आलं. स्वामीजीने अजून काही अंतर त्याला पुढे नेलं आणि अगदी इथपर्यंत पाणी ज्या वेळेला आलं, त्यावेळेला स्वामीजींनी अचानकपणे त्याच्या जवळ गेले आणि त्याच्या मानगुटीला धरलं आणि मध्ये बुडवलं. गंगेच्या पाण्याची आंघोळ करताय तुम्ही, पाणी कोमट कोमट लागतंय तुम्हाला, हे ठाऊक आहे मला. ज्याचा अनुभव घेतलाय तुम्ही, त्या पाण्यात स्वामीजींनी त्याच्या बोकोटीला धरून मध्ये बुडवलं आणि काही क्षण तसंच धरलं मंडळी. आतमध्ये त्याच अवस्थेत काही क्षण गेले आणि मग त्याला सोडलं. त्यावेळेला तो उसळून वरती आला आणि म्हणाला, स्वामीजी अहो काय हे? स्वामीजी म्हणले, तुझ्या प्रश्नाचं उत्तर. म्हणजे स्वामीजी म्हणाले, तुझ्या बकोटीला धरून ज्या वेळेला तुला मी पाण्यामध्ये बुडवलं होतं, त्यावेळेला आतमध्ये जेव्हा होतास, त्यावेळेला तुझ्या मनाची अवस्था काय होती? म्हणला, अवस्था? अहो कसली अवस्था? अवस्थाच नव्हती, काहीच कळत नव्हतं. कधी एकदा श्वास घेईन, कधी एकदा वर येईन, कधी एकदा वरच्या वातावरणात माझं तोंड दिगेल, असं वाटू लागलं होतं.
तळमळलो होतो मध्ये. स्वामीजी म्हटले, होय बाबा, हेच प्रश्नाचं उत्तर आहे तुझ्या. आतमध्ये होतास ना त्यावेळेला कधी एकदा मी श्वास घेईन असं जे तुला वाटत होतं ना, अगदी त्याच अवस्थेत तुझी ती तळमळ त्या उंचीला जेव्हा जाईल की कधी एकदा देवाची भेट घडेल, कधी एकदा परमात्मा मला अनुग्रहित करेल, कधी एकदा त्याची अनुभूती मला मिळेल. मनाची अवस्था ज्या वेळेला अशी होईल त्यावेळेला तो भेटेल. तोपर्यंत नाही रे भेटणार, तोपर्यंत नाही भेटणार. केशवाचे भेटी लागले से पिसे. गोरोबा काकांच्या मनाची अवस्था आहे, पिसं लागलंय, तळमळ आहे मनाची. आणि मंडळी, ही जी तळमळ आहे ना, ही तळमळच त्याला बोलविणारी खरी प्रार्थना आहे. प्रार्थनेमध्ये आर्तता नसेल तर आमचे शब्द त्याच्यापर्यंत पोचत नाहीत. प्रार्थनेमध्ये तळमळ नसेल तर माझे शब्द त्याच्यापर्यंत पोचत नाहीत. खरी प्रार्थना अंतःकरणाची तळमळ असते. प्रार्थना शब्दात नसते मंडळी. प्रार्थना त्या शब्दांच्या पाठीमागे जे भाव आहेत त्या भावामध्ये असते. प्रार्थना त्या शब्दांच्या पाठीमागे तळमळीची जी भावना आहे ना त्या भावनेमध्ये असते. मनातला अनन्य भाव म्हणजे खरी प्रार्थना आहे. खरी प्रार्थना अंतःकरणाची शरणागती आहे. प्रार्थनेचा आणि शब्दाचा संबंध नाही. प्रार्थनेचा आणि शब्दांचा संबंध नाही. प्रार्थनेचा आणि अंतःकरणाच्या संवेदनांचा संबंध आहे. प्रार्थनेचा आणि अंतःकरणाच्या शरणागतीचा संबंध आहे. प्रार्थनेचा आणि अंतःकरणाच्या भावस्थितीचा संबंध आहे, शब्दांचा संबंध नाही. आमच्या सगळ्या प्रार्थना शब्दांशी जोडलेल्या आहेत. बरं, आम्ही ज्या प्रार्थना करतो त्या प्रार्थनेतले ते शब्द सुद्धा आमचे नाही आहेत. आमच्या प्रार्थना कुणाच्या तरी दुसऱ्या प्रतिभेतून निर्माण झालेले आहेत. ते भाव आमचे नाही आहेत. आमचं केवळ पाठांतर आहे. ते शब्द सुद्धा आम्ही उसने घेतलेत. ते शब्द सुद्धा आमचे नाहीत. मला बोलू द्या. तुका म्हणे ते तुकाच म्हणे. तुका म्हणे म्हणून जो अभंग आम्ही म्हणतो त्याला भावनेशी जोडलेलं आमचं नातं नसेल तर ते आमचे शब्द कधीच होणार नाहीत. ते तुकोबांचेच शब्द आहेत. तुकोबांच्या अनुभूतीशी ज्या वेळेला आमची अनुभूती कणभराने का असेना जोडली जाईल त्यावेळेला कदाचित तुकोबांचा तो अभंग आमचा होईल. अन्यथा केवळ पाठांतर, केवळ पाठांतर. कारण तुकोबांच्या त्या शब्दात तळमळ तुकोबांची आहे, आमची नाही. त्या शब्दात आमची तळमळ ज्या वेळेला येईल त्यावेळेला ती प्रार्थना आमची होईल. प्रार्थना शब्दातून उमटत नाही, प्रार्थना हृदयातून उठत असते. आणि प्रार्थना हृदयातूनच उठावी लागते. कोरड्या पाठांतराने काहीही घडत नाही. उलट सांगू, कोरड्या पाठांतराने बऱ्याचदा गोंधळ होतो. मला एवढं पाठ आहे, त्याचा सुद्धा अहंकार वाढू लागतो. कोरड्या शब्दाने काही घडत नाही, उलट गोंधळ होतो. गोंधळ असं म्हणतात. शाळा तपासणीसाठी एक अधिकारी येणार होते आणि कडक होते. त्यावेळेला वर्गातला एक जो शिक्षक होता तो शिक्षक आपल्या वर्गाची कसून तयारी करून घेत होता. त्यानं सगळ्या लेकरांना सांगितलं होतं. त्या साहेबांनी प्रश्न विचारला की तुम्ही बोट वर करायचं. आणि ते साहेब आध्यात्मिक वृत्तीचे आहेत. जिथं जिथं शाळा तपासायला गेले तिथं तिथं मी ऐकलंय की ते पहिला प्रश्न विचारतात, मुलांनो आपल्याला या पृथ्वीवरती कुणी पाठवलंय? तुम्ही म्हणायचं देवाने. आणि वर्गातला जो सगळ्यात हुशार मुलगा होता ना त्याला सांगितलं होतं. त्याने प्रश्न कुणालाही विचारला तरी सुद्धा पटकन तू उठायचं आणि तू उत्तर द्यायचं.
ते विचारते, मुलांनो, या धर्तीवरती आपल्याला कोणी पाठवलं? तू उठायचं आणि म्हणायचं, देवानं. तयारी करून घेतली, तयारी. शाळा तपासणीचा दिवस उजाडला, ते अधिकारी आले, स्वागत सत्कार झाला, ह्याच्या वर्गावरती आले. अधिकारी तिथं उभा राहिला आणि उभा राहून त्यांनी खरंच तो प्रश्न विचारला की, मुलांनो, मला सांगा, या पृथ्वीवरती आपल्याला कुणी पाठवलंय? कुणीच उत्तर देईना हो. त्या सरांना वाटलं, मी तर एवढी तयारी करून घेतली, ठोकून घेतलंय, बोलत कसं नाही कुणी? त्या अधिकाऱ्यानं पुन्हा विचारलं, अरे सांगा ना, आपल्याला या धरतीवरती कुणी पाठवलंय? एक मुलगा उठला आणि म्हटला, ज्याला धरतीवरती देवानं पाठवलं होतं त्याला ताप आलाय, आज तो शाळेतच आलेला नाही. नुसत्या पाठांतरानं गोंधळच होतो मंडळी. पाठांतरानं काय घडणार? पाठांतरानं काही घडत नाही. त्या अनुभूतीशी आमचं अंतःकरण ज्या वेळेला जोडलं जातं त्यावेळेला ते शब्द आमचे होतात. प्रार्थनेमध्ये शब्दापेक्षा जास्त तळमळ हवी. पिसे हवे, पिसे, केशवाचे भेटी लागले से पिसे. प्रार्थनेमध्ये आर्तता हवी. ज्या वेळेला आर्तभाव अंतःकरणामधून प्रकट होतात त्यावेळेला ती प्रार्थना कोणत्या शब्दांची आहे हे महत्वाचं नाही, जे बोललं गेलंय ती प्रार्थना होऊन जाते. जे बोललं गेलं ते प्रार्थना होऊन जाते. फक्त अंतःकरण जोडलं गेलं पाहिजे. त्या अंतःकरणाची तळमळ तिथं प्रकट झाली पाहिजे. त्याच्या प्रतीची संवेदना अशा पद्धतीने आली पाहिजे की ते शब्दाविना त्याच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत. मग भाषेचा संबंध नाही, स्तुती स्तोत्रांचा संबंध नाही. तळमळीपेक्षा याच्यातलं काहीही मोठं नाही. कळतंय का बघा? कळतंय का बघा रे? एक लहान मूल 8-9 वर्षाचं एका मंदिरामध्ये गेलं आणि आजूबाजूला बघू लागलं तर तिथं अनेक शास्त्री, अनेक पंडित स्तुती स्तोत्र गात होते. संस्कृत मधल्या काही ऋचा प्रकट होत होत्या. भगवंताच्या प्रार्थना सुरू होत्या. हे लेकरू 8-9 वर्षाचं तिथं पोचलं. सगळे मोठमोठ्या स्तुती गात असलेले त्यानं पाहिलं, कान देऊन ऐकलं. याच्यातलं आपल्याला काहीच येत नाही हे त्याच्या लक्षात आलं. पण ते लेकरू देवाच्या पुढे गेलं. त्यानं हात जोडले आणि हात जोडून त्यानं सुरू केलं, आ ई ई ऊ ऊ. मी काय सांगावे नीट ऐका मंडळी. त्यानं अगोदर सगळी मुळाक्षरं म्हटली. मुळाक्षरं झाल्यानंतर क का किकी पासून ज्ञ पर्यंतची सगळी बाराखडी गायली. हात जोडलेली स्थिती, देवाकडे बघत होता. मुळाक्षरं आणि बाराखडी संपूर्णपणे देवाच्या पुढे त्यानं म्हणून टाकली आणि त्याच्यानंतर मात्र हात जोडलेल्या त्याच स्थितीमध्ये त्याचे डोळे पाणावले आणि पाणावलेल्या डोळ्यानं ते लेकरू देवाकडे बघून म्हणालं, देवराया, हे सगळी माणसं जे प्रार्थना करतायत ना त्याच्यातली एकही प्रार्थना मला येत नाही रे, एकही येत नाही. देवराया, तुझ्याकडे विनंती करतो, पण हे सगळे जे प्रार्थना करतायत ना त्या प्रार्थनेचे सगळे शब्द याच बाराखडीतून आणि मुळाक्षरामधून निर्माण झालेले आहेत. देवा, तुला जी प्रार्थना आवडते ना ती प्रार्थना तूच बनवून घे, तूच बनवून घे आणि माझी म्हणून तिचा स्वीकार कर रे, माझी म्हणून तिचा स्वीकार कर. मंडळी, त्या लेकराचीच प्रार्थना देवाला जास्त आवडली म्हणतात. का? पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांना आपले भाव तिथं ओतले होते, भाव ओतले होते. ही आर्तता महत्वाची, ही तळमळ महत्वाची, हे पिस महत्वाचं. केशवाचे भेटी लागले से पिसे असं गोरोबा काका म्हणतात ना, हे पिसच जास्त महत्वाचं आहे भगवंताच्या भेटीसाठी. शब्द महत्वाचे नसतात, शब्द महत्वाचे नसतात.
अंतःकरणाची स्थिती महत्वाची असते. पिसं लागलं ना तो येतो. आणि होय, संत ज्या वेळेला भूतलावरती मानवाच्या देहात होते ना, त्यावेळेला लोक सुद्धा त्यांना वेडच म्हणत होती. हो, वेडच म्हणत होती. होय, ते वेडेच होते. आणि खरं सांगू, जग बदलवलं ते वेड्यांनीच बदलवलंय. शहाण्यांनी आपल्या पुढच्या कैक पिढ्यांसाठी प्रॉपर्ट्या उभा केल्यात मोठमोठ्या. जगावरती शहाण्यांकडून काहीही उपकार झालेला नाही. जगावरती उपकार जो झाला तो वेड्यांचाच झालाय. संत वेडेच होते. जगाच्या कल्याणासाठी स्वतःचं काहीच बघितलं नाही. पाहिलं ते सगळं समाजाचं. वेड नाही तर काय. आणि हे वेड त्यांना प्रियही होतं. मोरारी बापू एक शेर सांगत असतात. मोरारी बापूंचा मी सांगतोय. ते म्हणतात, इन बिगड़े हुए दिमागों में भरे अमृत के लच्छे है, हमें पागल ही रहने दो, हम पागल ही अच्छे है. त्यांचं वेड त्यांना प्रिय सुद्धा होतं मंडळी. जगही संतांना वेडच म्हणत होतं आणि वेड म्हटल्याचा त्यांना काही फरक पडत नव्हता. त्याचाही त्यांना आनंद. काही का असं ना आपल्याला म्हणता येत ना, वेडा पिसा झाला हो तो गोरोबा. असलं कुठं देवदेव असतं का? स्वतःच लेकरू पायाखाली तुडवून मारलं. पायाखाली तुडवून मारलं गेलं. हा प्रसंग अनावधानानं घडलाय मंडळी. तो प्रसंग कधीतरी योग आला तर सांगेन. ही अवस्था होती. केशवाचे भेटी लागलेसे पिसे, विसरले कैसे देहभान. झाली झडपणी संचरले मनी अधिरूप. न लिंपेची कर्मी, संबंध राहिला नव्हता. न लिंपेची धरणी. या वेडाच्या अवस्थेत घडलेली घटना. लोक म्हणत होते, होय हो, खरंच फार वेड लागलं त्याला. असलं कुठं देवदेव असतं होय? देवदेव कसं असतं? सकाळी आपली आंघोळ झाली की एक तांब्यावर पाणी देवावर ओतायचा आणि स्वतःला जेवण तयार झालं की तेच ताट देवापुढे नेऊन पाणी फिरवून माघारी आणायचं. याचं नाव देवदेव. असलं देवदेव असतं होय? स्वतःचं मूल पायाखाली तुडून मेलं, कळलं नाही, त्याला देवदेव म्हणायचं? वेड लागलं त्याला. देवदेव मंडळी, कधी कधी असं वाटतं, देवानं नैवेद्य दाखवायला आलेल्या माणसाकडून जर रोज नैवेद्य घेऊन खाल्ला असता तर लोकांनी देवाला नैवेद्य सुद्धा दाखवला असता का नाही, हे देव जाणे. यांना विश्वास आहे तिथं नेऊन पाणी फिरवून माघारी आणायचं आहे म्हणून रोज नैवेद्य. देवपूजेत ती तळमळ नसेल तर देवपूजा नाही. देवपूजा नाही. मी विनोदाने सांगत असतो, माऊल्यांना कुठेतरी जायची गडबड असावी. देवपूजा जे परंपरेचे वारकरी आहेत आपण सगळे करतो. सर्वसामान्य पुरुष तर ती देवपूजा घरातलं तिकडचं डिपार्टमेंट म्हणतात, आमचा काही संबंध नाही. ते घरचे बघतात देवपूजा. आणि या माऊल्यांना माहेरी जायचं असावं, भाऊ वगैरे आलेला असावा, त्या दिवशीची देवपूजा बघावीच. मिळेल ते भांड उचलतील, टोपली मिळाली तर टोपलीच. देवाऱ्यामध्ये जाऊन देवाऱ्याला आडवं टोपली लावून सगळ्या देवाच्या पाठीमागून एकदाच हात घालून देव टोपल्यामध्ये ओढून घेतील. भरून आणलेला तांब्या एकदाच उलटा करतील. एका देवावर तांब्याने असं व्यवस्थित पाणी वगैरे कुणी उपद्रव करायचा एवढा, हे देव असतं होय. एकदाच पाणी एक हात मध्ये घालून सगळ्या देवांना एकदाच ढवळून काढतील. सगळे देव बचकेत धरून देवाऱ्यावर एकदाच ढिगारा घालतील आणि बसल्या जागेवरून टोपल्यातलं पाणी अंगणात. केला एक देव पण अंगणात.
देवपूजा करताना जर भाव नसेल तर मंडळी, भांडी घासणे आणि देव घासणे याच्यात काही फरक नाही. अष्टधातू खळ भावेवीन, तुकोबरायांनी एके ठिकाणी हे स्पष्टपणे बोलूनही दाखवलंय. हेही धातूचे आणि तेही धातूचे, भावच नसेल तर भांडी घासण्यात आणि देव घासण्यात फरक तो कुठला? देवपूजा भावाशी जोडलेली असेल तर ती देवपूजा, नाहीतर देवपूजा नसतेच. गोरोबा काकांची देवपूजा आयुष्याची देवपूजा झालेली होती. संपूर्ण आयुष्य त्याला वाहिलेलं होतं, संपूर्ण आयुष्य त्याला वाहिलेलं होतं. कशामुळं? पिसं लागलं होतं ना. केशवाचे भेटी लागलेसे पिसं लागलं होतं. म्हणजे खूप प्रसन्न करणारा आणि खूप विस्तार करावयाचा हा अभंग आहे. मला एवढा वेळ नाही. गोरोबा काका म्हणतात, विसरले कैसे देहभान. गोरोबा काका म्हणतात, काय झालं होतं? एक पिसं लागलं होतं, पिसं. आणि दुसरी गोष्ट घडली होती, मी भानावर नव्हतो, माझं देहभान गेलं होतं. मला काहीही कळत नव्हतं, देहाचं भानच गेलं होतं. देहाचं भान गेलेलं, देहाचं भान जाणे ही अवस्था सुद्धा त्याच्याशी जोडणारी. का म्हणून देहाचं भान ज्या ज्या वेळेला असतं त्यावेळेला ते देहभानच आपल्यातला मी जागं ठेवतं. जिथं देहभान जातं त्या ठिकाणी आपल्यातला मी संपलेला असतो. गोरोबा काका म्हणतात, केशवाच्या भेटीसाठी मला पिसं लागल्याची अवस्था झाली होती. आणि दुसरा भाग, माझं देहभान गेलं होतं. देहभान जायला पाहिजे बघा, त्याची भेट व्हावी वाटत असेल तर आमचं देहभान हरपलं गेलं पाहिजे. संतांची, सगळ्या संतांची अवस्था ही होती की त्यांचं देहभान गेलं होतं, त्यांचं देहभान गेलं होतं. आम्हाला मंदिरात असतो ना आणि त्यावेळेला सुद्धा देहभान नाही, सगळ्याच गोष्टीचं भान असतं. घरचं सोडून द्या, मंदिरात गेल्यावर सुद्धा. मी काही माणसं अशी मला ठाऊक आहे, काय मंदिरात गेल्यानंतर चपला सुद्धा अशा ठिकाणी ठेवतील की आतमध्ये गेल्यावर देवही दिसेल आणि मागं वळून बघितल्यावर त्या चपला सुद्धा दिसतील. आमचं देहभान. जुनी माणसं फार हुशार हो. देह देवळा आणि ते म्हणायचे चित्त. पुढचा शब्द तुम्ही विचारा. गोरोबा काका म्हणतात, माझ्या अंतःकरणाची स्थिती पिसं लागल्याची होती आणि मी देहभानातून गेलो होतो. मला देहभान राहिलं नव्हतं. मी काय करतो आहे कळत नव्हतं. सदैव त्याचं स्मरण, सदैव त्याचं नाम चिंतन, सदैव त्याची आठवण, सदैव त्याचं रूप डोळ्यांना दिसायचं, सदैव त्याचं श्रवण कानांना घडायचं, सदैव मुख केवळ त्याच्याशी बोलायचं. बाकी आयुष्यामध्ये काही उरलं नव्हतं, काही उरलं नव्हतं. देहभान गेलं होतं, देहभान गेलं होतं. आम्ही हरिपाठ म्हणत असतो ना सकाळच्या वेळेत, त्यावेळेला सुद्धा कपाशांचा आवाज किचन मधला ऐकू येतो कानावरती. लक्षात येतं, हां चहाची वेळ झाली आहे. संतांचं देहभान आणि आमचं देहभान, आमचं देहभान. प्रार्थना करताना सुद्धा आम्ही पूर्ण त्याच्याशी जोडलं गेलेलो नसतो. कसा मार्ग सापडेल, कशी भेट होईल, त्याच्या भेटीसाठी अत्यंत महत्वाच्या ज्या अटी आहेत गोरोबा काका त्याच सांगतायत. एक, भेटीसाठी पिसं लागायला हवं आणि दोन देहभान जायला हवं, देहभान जायला हवं. आमचं भान असतं हो. प्रार्थना करताना सुद्धा, हरिपाठ म्हणताना, भजन करताना. एके दिवशी इथं कीर्तन चालू होतं, कुणीतरी बुलट घेऊन आलं, टप 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 वाजवत. माझ्या सहित अर्ध्या लोकांचं लक्ष तिकडे गेलं होतं. बसलो आहे कीर्तनामध्ये
नॉनसेन्स होतच. इथं कीर्तन चालू आहे याचं भान त्याला नव्हतंच. पण आम्ही सुद्धा माणसं, तसा विक्षेप झाल्यानंतर आमचंही भान तिकडे जातं. देहभान गेल्याची अनुभूती आमच्या वाट्याला कधी येणार हा प्रश्न आहे. मंडळी असं म्हणतात, राजा अकबर शिकारीसाठी जंगलात गेला. त्या दिवशी शिकार त्याला काही मिळाली नाही म्हणे आणि त्याची प्रार्थना करण्याची वेळ झाली, नमाज अदा करण्याची वेळ झाली. प्रार्थनेची ती वेळ म्हणून त्यानं घोड्यावरचं खोगीर काढलं, तिथं टाकलं. सोबत काही सैनिक सेवक काही असतील, चुकले असतील, तो एकटा होता. ते खोगीर अंथरलं आणि तो प्रार्थना करू लागला. नीट ऐका बरं, तो प्रार्थना करू लागला. पण योगायोगानं तो जिथं प्रार्थना करत होता ना त्या ठिकाणी एक मुलगी धावत धावत आली आणि तिथून धावत पुढे निघून गेली. पण तिथून जात असताना राजा अकबराला त्या मुलीचा धक्का लागला. नीट ऐका हा, त्या मुलीचा धक्का लागला. हा प्रार्थना करतोय, पण याच्या मनात आलं, अरे काही मुलगी. एखादा माणूस प्रार्थना करत असेल तर त्याला धक्का लागता कामा नाही. सर्वसामान्य माणसाला सुद्धा प्रार्थना चालू असताना असा विक्षेप होता कामा नये. आणि मी तर राजा आहे, काय ही मुलगी धक्का मारून गेली. प्रार्थना चालू असताना मनामध्ये हे चिंतन चालू होतं. ह्याची प्रार्थना संपली. म्हटलं काही वेळ थांबतोच इथे, जंगल आहे हे, गेली असली तर माघारी येईल ना, विचारतो तिला आल्यावर. आणि काही वेळाने योगायोगानं ही मुलगी त्या रस्त्याने आता मात्र शांतपणे चालत आली. त्यावेळेला अकबर म्हणाला, ए मुली थांब. ती थांबली. म्हणजे महाराज काय झालं. म्हणला का तुला कळतंय की नाही, इथं प्रार्थना करत बसलो होतो, प्रार्थना, आणि जात असताना मला धक्का मारून गेलीस, कळत कसं नाही तुला. त्या मुलीने हात जोडले आणि म्हणाली, महाराज मी इथून धावत गेले होते याची मला आठवण आहे. त्यावेळेला तुम्हाला धक्का लागला असेल, होऊ शकतं असेल. महाराज माझ्या मायबापांनी ज्याच्याशी माझा विवाह जोडलाय ना, ज्याच्याबरोबर माझं लग्न होणार आहे, त्याला माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं म्हणून त्यानं निरोप पाठवला होता. आणि ज्याच्याशी माझा विवाह होणार आहे त्याला भेटायला चालले होते. त्या आनंदात मला भान नव्हतं, मला काही कळलं नाही. जात असताना तुम्हाला धक्का लागला असेल, मला क्षमा करा, मला क्षमा करा, मी भानात नव्हते. पण नंतर ती मुलगी जे बोलली ते अत्यंत महत्वाचं बोलली. म्हटली, पण महाराज मी माझ्या होणाऱ्या पतीला भेटायला जात होते. हा देह हाडामासाचा आणि ज्याला भेटायला चालले होते तोही हाडामासाचा माणूस. फक्त माझं त्याच्यावरती प्रेम आहे. त्या प्रेमाच्या अवस्थेत माणसाला भेटायला चालले होते तर तुम्हाला लागलेला धक्का मला कळला नाही. प्रार्थनेच्या माध्यमातून तुम्ही भगवंताला भेटायला चालला होता तर तुम्हाला धक्का कळला. तुम्हाला धक्का कळला. हाडामासाचा एक देह हाडामासाच्या दुसऱ्या देहाला भेटायला जातोय, त्यावेळेला प्रेमाच्या स्थितीत आनंद विभोर होऊन धावताना मलाच कळलं नाही तुम्हाला धक्का लागलेलं. अहो तुम्ही तर परमात्म्याला भेटायला चालला होतात ना, आणि परमात्म्याच्या भेटीसाठी त्या प्रार्थनेच्या रूपाने चालला होता. त्यावेळेला तुम्हाला तो धक्का कळावा. अकबर म्हटला, त्या मुलीनं मला जो धक्का मला दिला होता ना त्याच्यापेक्षा मोठा धक्का तिनं आता मला दिला. होय, परमात्म्याच्या भेटीसाठी निघालो होतो आणि मला धक्का कळला. विसरडे कैसे देहभान, विसरडे कैसे देहभान. संतांची अवस्था आहे मंडळी.
पिस लागलं होतं आणि पिस लागल्याच्या बरोबरीनं देहभान गेलं होतं. गोरोबा काका पुढे लिहितात, झाली झडपणी संचरणे मनी अधिरूप. झपाटल्यागत अवस्था झाली होती. त्याला झपाटलं होतं मला, मी झपाटून गेलो होतो त्याच्यासाठी. माणसांना भूत झपाटतात, भूत. संतांनाही झपाटलं होतं, पण कुणी? पंढरीचे भूत मोठे, त्या भूतानं झपाटलं होतं. अभंग मोठा आहे मंडळी. न लिंपेची कर्मी, न लिंपेची धर्मी. कर्म आणि धर्म संपून गेलं होतं. याचा विस्तार खूप मोठा आहे. लौकिक अर्थाचा काही उपयोग नाही. मी जे सांगेन आता ते सगळं लौकिकातलं आहे. या अभंगाचे, संतांच्या अभंगाचे अर्थच अलौकिक आहेत. न लिंपेची कर्मी, न लिंपेची धर्मी, न लिंपे गुणधर्मी पुण्यपाप. मने गुरा कुंभार सहज जीवनमुक्त, सुखरूप अद्वैत नामदेव. झाली झडपणी संचरणे मनी अधिरूप. मंडळी, हा अभंग 4 चरणाचा आहे. मला अर्ध चरण व्यवस्थितपणे थोडंसं मला समाधान होईल असं सांगता आलं. केशवाचे भेटी लागलेसे पिसे, विसरले कैसे देहभान. मी केवळ स्पर्श केला. त्याच्या पुढची चरण, वेळ आपला पूर्णत्वाकडे येतो आहे म्हणून मला या क्षणी सांगता येणार नाही. पण बाबांनो, या प्रवचनाला समारोप करत असताना जाता एवढी एक गोष्ट मात्र सांगतो बघा. पहिल्या दिवसापासून उद्याच्या अंतिम दिवसापर्यंत देवभूमीच्या या मातीत आपण बसलो आहोत. एवढा सगळा अट्टहास इथं केला गेला. एवढ्या साधू महात्म्यांचं आम्हाला ऐकायला मिळालं. आनंदाने श्रवण केलं. काही मंडळी मागच्या वर्षी, त्याच्या मागच्या वर्षी सुद्धा आलेली. उलट या सोहळ्याला गृहीत धरल्यावर मी पहिल्यांदा आलो. आपण त्या देवरायाकडं एवढी विनवणी करूया की देवराया, तुझ्या भूमीमध्ये बसून 4 शब्द आम्ही श्रवण केले. इथून माघारी जात असताना त्याच्यातला एखादा तरी शब्द आमच्या बरोबर दे रे. आमच्या बरोबर तो येऊ दे आणि आमच्या अनुभूतीतून तो प्रकट होऊ दे. केशवाच्या भेटीचं पिस त्यांच्या एवढं जरी नाही लागलं तरी अंश रूपानं आम्हालाही लागू दे. देवराया, त्यांना तुझ्या भेटीसाठी देहभान गेल्याची अवस्था होती. आम्हाला किमान प्रार्थना सुरू असताना तरी तुझ्याशी जोडलेलं राहू दे. एखादा शब्द घरापर्यंत घेऊन जा. मंडळी, मी जवळजवळ कथा किंवा प्रवचनमाला असते त्यावेळेला शेवटच्या दिवशी उगी मला आवडतो म्हणून एक दृष्टांत सांगत असतो. असं म्हणतात, एक मेंढपाळ रस्ता चुकला. याही वेळेला या रस्त्यावर यायचं अनेकांनी ठरवलं होतं, पण गोंधळ झाला. येता नाही आलं. जे आले ते योगायोगानं आले, रस्ता चुकूनच आले. काही जण तर त्यातले रस्ता चुकून आलेले. एक मेंढपाळ रस्ता चुकला, पण चुकला रस्ता. म्हटलं बघूया संध्याकाळी सूर्य मावळतीला आल्यानंतर, आता जाऊया ना, नवीन ठिकाणी जाणं होईल. तो मेंढ्या हाकत चालत राहिला. घनदाट जंगल एक, ते जंगल पार केलं, फार दूर आला. एके ठिकाणी छान वाटलं. एक सुंदर असं सरोवर होतं. त्या सरोवराच्या काठ्यावरती अनेक झाडं फळा फुलांनी लपडून गेलेली, हिरवळ सुंदर अशी डोळ्यांना दिसत होती. म्हटलं वा, छान जागा आहे, माझ्या मेंढ्या इथं चरत राहतील आणि मी या तळाच्या काठावर बसेन, झाडाखाली. वरती फळं आहेत, भूक लागल्यावर फळ तोडून खाईन आणि दिवसभर या तळाच्या काठावर मला आनंद मिळेल. बसला जाऊन तळ्याच्या काठावरती. पण तळाच्या काठावर बसल्यावर त्याच्या लक्षात आलं, समोर काही चम चमकणारे खडे दिसले. हो, यानं घेतला हातात. म्हणला खडा चमकतोय, छान वाटला. पण लहान होता वयानं. मग त्याने खेळ चालू केला. लहानपणी आपण सगळ्यांनी हा खेळ खेळलेला असेल. नदीच्या तळ्याच्या काठावर गेल्यावर एखादा दगड घ्यायचा आणि असा फेकून मारायचा की पाण्यावर टप्पे झाले पाहिजे. पाण्यावरती 2-3 टप्पे खेळलोय आपण लहानपणी.
यानं खडा घ्यायचा आणि समोरच्या तळ्यात मोठंच्या मोठं तळ आहे जोरानं फेकून मारायचा त्याच्यावर टप्पे करण्यासाठी. दिवसभर हा खेळत राहिला त्या खड्यांशी. खडा घ्यायचा आणि पाण्यात फेकायचा दिवसभर. सूर्य मावळतीला आल्यावर त्याच्या लक्षात आलं मी रस्ता चुकून आलोय, रस्ता शोधायचा आहे आपल्याला. मेंढ्या गोळा केल्या, पण जागेवरून उठताना चुकून एक खडा जो हातात होता तो खिशात पडला. त्यानं मेंढ्या गोळा केल्या, रस्ता शोधत शोधत माघारी निघाला. रस्ता सापडला त्याला. सापडल्याबरोबर तो घरापर्यंत येऊन पोचला. मेंढ्या गोठ्यामध्ये गेल्या आणि आता तो घरात पोचला. घरात पोचल्यावर सहज खिशात हात घातला. त्याच्या लक्षात आला अरे एक खडा खिशात आलाय ना. त्यानं तो बाहेर काढला आणि आता घरात खेळायला लागला. घरात समोर काही तळ नव्हतं त्याच्यामुळे तो वरती फेकत होता, झेलत होता, वरती फेकत होता, झेलत होता. त्याचं चालू आहे. बापानं बघितलं आपलं पोरग एका खड्याशी खेळतोय आणि तो खडा काहीतरी वेगळा दिसतोय. जवळ आला बाप आणि म्हणाला बाळा काय रे हे? हा म्हणला खडा. म्हणजे बघू दे. हातातला घेतला, निरखून बघितलं, काहीतरी वेगळा वाटला. वेगळा वाटला म्हणून हा धावत धावत एका जोहऱ्याकडे गेला आणि त्या जोहऱ्याच्या हातावर तो खडा ठेवून म्हटला बाबा काय आहे हो हे? त्या जोहऱ्यानं व्यवस्थितपणे निरखलं, तपासलं, परीक्षण केलं आणि जोहरी म्हटला किती कोटी रुपयाला देतोस? हा म्हणला कोटी. काय आहे हे? तो जोहरी म्हणला अरे बाबा कळत कसं नाही तुला? अरे हा कोट्यावधी रुपयांचा हिरा आहे रे. हिरा आहे हा कोट्यावधी रुपयांचा. त्या माणसानं त्याच्या हातातला तो हिसकावून घेतला. मंडळी धावत धावत मुलाच्या जवळ आला आणि म्हणला बाळा अरे कुठं सापडला हा? म्हणला तळ्यावर. म्हणजे चल जाऊ तिथं, अजून असले तर घेऊन येऊ. ते म्हणला नाही सकाळीच मी रस्ता चुकून गेलो होतो, मला नाही रस्ता आठवत. बाप म्हणला सगळं घरबार मिळून जाऊ, सगळे मिळून शोधू, चल तर खरं. तो म्हणला नाही तरी पण उपयोग नाही. तळ एवढं मोठं आहे, एवढं मोठं आहे, गंगेशी जोडलेलं आहे, त्याच्यातलं पाणी कधी आटणार नाही. आणि पुन्हा आपण शोधून तिथं पोचलो तरी काठावर असलेले सगळे दगड मी दिवसभर त्या तळ्यामध्ये फेकत होतो, काठावरती एकही शिल्लक नाही. आणि तळ एवढं मोठं आहे की त्याच्यातले काढता येणार नाहीत. गेले खडे मी फेकून दिले तळ्यात. बाप म्हणला जाऊ दे रे, सगळे आपल्या भाग्यात नसतील कदाचित, पण बाळा एक जो खडा तुझ्या बरोबर आलाय, एक जो हिरा तुझ्या बरोबर आलाय, त्यानं आपल्या आयुष्याचं दारिद्र्य संपवलं रे. आपल्या आयुष्याचं दारिद्र्य संपवलं. मंडळी हिरा का असेना पण आज तो दगडच कोळशाच्या खाणीत मिळतो असं म्हणतात. दगडच ना. एका दगडामुळं जर आमचं आर्थिक दारिद्र्य संपत असेल तर संतांचा एक एक शब्द त्या हिऱ्याहूनही कितीतरी मौल्यवान आहे. संतांच्या ग्रंथांमध्ये असलेला एक शब्द कुण्या साधूच्या मुखातून कानापर्यंत येऊन चुकून आमच्या बरोबर आमच्या घरापर्यंत गेला आणि अनुभूतीतून प्रकट झाला. आमच्या आयुष्याचं वैचारिक दारिद्र्य संपल्याशिवाय राहणार नाही. परमात्म्याकडे हेच मागणं मागूया, देवराया आमच्या आयुष्यातलं ते वैचारिक दारिद्र्य सुटू दे, संपू दे. आमच्याकडून नामस्मरण घडू दे, आम्हाला तुझ्याशी जोडलेलं राहू दे. एवढीच मागणी मंडळी. बस इतुकेच, यापेक्षा अधिक बोलत नाही. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की